निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना फोन केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी फोनवरून शरद पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात प्रदीप कापसे, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जो आहे तो अजित पवारांच्या बाजूने दिलेला आहे। त्यामुळे आता शरद पवारांना राष्ट्रीय स्तरावरून अनेक नेत्यांचे फोन जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि शरद पवारांना राष्ट्रीय स्तरावरून पाठिंबा जो आहे तो दर्शवला जातोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शरद पवारांना फोन केलेला आहे आणि फोनवरून दोघांमध्ये संवाद जो आहे तो झालेला आहे। उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडी पाहायला मिळते। जरी खरं तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र असलं तरी सुद्धा आजच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून आपण त्यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। काही वेळापूर्वी दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत यांची सुद्धा जी आहे ती शरद पवारांसोबत भेट झालेली होती। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंचा थेट शरद पवारांना फोन गेला आणि फोनवरून त्यांनी सोबत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवारांना सध्या फोन यायला सुरुवात झालेली आहे। मात्र उद्या शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडते, त्याआधीच अनेक नेते जे आहेत ते शरद पवारांना फोन करून पाठिंबा दर्शवताना या उद्धव ठाकरेंनी थेट शरद पवारांना फोन केला। अगदी प्रदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।